तर नमस्कार मित्रांनो. आज बाजारात मोठी घसरण झाली असली तरी काही शेअर्स आणि काही सेक्टर्सने गुंतवणूकदारांना मोठा सरप्राईज दिला आहे. एका कंपनी सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट. वेदांतामध्ये तब्बल 8% घसरण. भारत अमेरिका ट्रेड डील अंतिम टप्प्यात. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे अमेरिकेने भारतीय फार्मा कंपन्यांकडे मदतीचा हात पुढे केला आहे. मग कोणते शेअर्स चर्चेत आहेत आणि गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे? चला संपूर्ण विश्लेषण पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम बोलूया कॉस्मॉस ऑइल इंजिनबद्दल. कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार तेजी दिसून आली. खराब बाजारातही शेअर जवळपास 5% वाढला. या तेजीमागचं कारण काय? तर कंपनीला डेटा सेंटर क्षेत्राशी संबंधित मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात डेटा सेंटर उद्योग झपाट्याने वाढत आहे. AI, क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल सर्व्हिस वाढत असल्यामुळे डेटा सेंटरची मागणी वाढत आहे. याचाच फायदा या कंपनीला होताना दिसत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांचा या शेअर्सकडे कल वाढताना दिसतो आहे. आता बोलूया भारत आणि अमेरिकेतील बहुचर्चित ट्रेड डीलबद्दल. या कराराची चर्चा अनेक महिन्यापासून सुरू आहे. सुरुवातीला मार्चमध्ये करार होईल असे सांगितले जात होते, पण अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही. मात्र आता दोन्ही देशांमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. कधीही मोठी घोषणा होऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे टॅरिफ. दोन्ही देश एकमेकांच्या उत्पादनावर कमी आयात शुल्क हवे आहे. विशेषतः भारतीय कृषी आणि डेअरी क्षेत्राबाबत मोठी चर्चा सुरू आहे. जर हा करार झाला तर अनेक भारतीय उद्योगासाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. मित्रांनो, आज वेदांताचा शेअर जवळपास 8% पर्यंत घसरला. फक्त बाजारातील कमजोरी ही घसरण झाली नाही. यामागे एक मोठे कारण आहे. कंपनीचे प्रमोटर ट्विन स्टार होल्डिंग यांनी जवळपास 1.7% हिस्सा विकल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 1,890 कोटी असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा प्रमोटर्स मोठ्या प्रमाणात शेअर्स विकतात तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढते. त्याचाच हा व्यवहार डिस्काउंटेड किमती झाल्याने शेअर्सवर अधिक दबाव आला. त्याच कारणामुळे वेदांताच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आता बोलूया ब्लू क्लाउड सॉफ्टवेअरबद्दल. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा अप्पर सर्किट लागले. कंपनीने स्पेसएक्स इंटरनॅशनल सोबत संभाव्य व्यावसायिक संधी शोधत असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. मात्र अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये गुंतवणूक करताना सावध राहणे खूप महत्त्वाचे आहे. आता आज बहुतेक सर्व सेक्टर लाल निशाणा होते, पण एक सेक्टर मात्र पूर्णपणे चमकला, तो म्हणजे फार्मा सेक्टर. निफ्टी फार्मा निर्देशांकाने म्हणजे इंडेक्सने आज मजबूत कामगिरी केली आहे. या मागचे मोठे कारण म्हणजे अमेरिकेची भारतीय फार्मा उद्योगाकडे मदतीची मागणी. अमेरिका एका महत्त्वाच्या कॅन्सर औषधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या FDAने भारतीय औषध उत्पादक कंपन्यांकडे मदतीची विनंती केली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक मेडिसिन उत्पादक देशांपैकी एक आहे. भारतीय कंपन्या कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर औषध उत्पादन करू शकतात. तर भारतीय कंपन्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या तर त्याचा फायदा अनेक फार्मा कंपन्यांच्या कमाईवर होऊ शकतो. याच अपेक्षेमुळे आज फार्मा शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. तर मित्रांनो, आजच्या बाजारात घसरण असली तरी अनेक महत्त्वाच्या घडामोडी गुंतवणूकदारासाठी नवीन संधी निर्माण करत आहे. तुमच्या मते इंडिया US ट्रेड डीलमुळे कोणत्या सेक्टरला सर्वात जास्त फायदा होईल आणि फार्मा सेक्टरमध्ये अजून तेजी येईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.